श्री स्वामी समर्थ. स्वामी सांगतात, आयुष्यामध्ये जेव्हा नियती तुमच्याकडून काहीतरी गोष्ट एखादी घेते त्यावेळेस तुम्ही दुःखी होऊ नकात, तुम्ही निराश होऊ नकात. लक्षात ठेवा, नियती जेव्हा तुमच्या हातातून एखादी गोष्ट हिरावून घेते तेव्हा त्याहीपेक्षा मौल्यवान देण्याकरता तुमचा हात रिकामा करत असते. त्यामुळे नेहमी लक्षात ठेवा, नियती तुमच्यासाठी जे काही करत असते ते चांगलंच करत असते. नियती जेव्हा तुमच्याकडील एखादी गोष्ट हिरावून घेते तेव्हा ती तुमच्यासाठी मौल्यवान काहीतरी देणार असते, त्यासाठीच तुमचा हात रिकामा केलेला असतो असे समजायचे. नियती तुम्हाला प्रत्येक वेळी काहीतरी चांगलेच देत असते. अशी गोष्ट ज्याची तुम्हाला खरंच गरज आहे, ज्याचा उपयोग तुम्हाला तुमच्या जीवनात होऊ शकतो. त्यामुळे नियतीवर कधीही रागावून बसू नका. नियती तुमच्यासाठी जे काही करत असते ते चांगलंच करत असते. नियतीला सुद्धा तुमचे चांगलेच व्हावे असे वाटत असते. त्यामुळे नियतीवरती विश्वास ठेवा. लक्षात ठेवा, नियतीला तुम्हाला सर्व काही हे चांगलेच द्यायचे असते. नियतीला तुमचे चांगले झालेलेच हवे असते. त्यासाठी ती तुम्हाला सर्व चांगले काय देता येईल याचाच विचार करत असते. त्यामुळे तुम्ही नियतीला कधीही दोष देऊ नका. स्वामी सांगतात, आपल्या वाईट काळात जो संयम ठेवायला शिकतो तो आयुष्याला जगायला शिकतो. लक्षात ठेवा, जो व्यक्ती आपल्या आयुष्यामध्ये परिस्थिती कोणतीही असली तरी त्या परिस्थितीमध्ये शांत आणि संयमी राहतो, तोच व्यक्तीच आयुष्यात पुढे जात असतो. तो व्यक्तीच काहीतरी वेगळे असे करण्याची क्षमता त्याच्यामध्ये असते आणि तो वेगळं असं काहीतरी मिळवतो देखील. ज्या व्यक्तीला स्वतःच्या रागावरती नियंत्रण मिळवता येते तो व्यक्ती परिस्थिती कितीही कठीण असू द्यात, कितीही अवघड असू द्यात, त्यातही संयमाने राहायला शिकतो. त्या परिस्थितीतून बाहेर कसे निघायचे याचा शांतपणे विचार तो व्यक्ती करत असतो आणि त्या परिस्थितीतून तो लवकरच बाहेर निघतो. या उलट जे व्यक्ती त्यांच्या मनावरती त्यांचा ताबा नसतो, त्यांच्या रागावरती त्यांचा लगाम नसतो, ते व्यक्ती कठीण प्रसंगात चिडचिड करून त्यांची दुःख आणि संकट जास्त वाढवत असतात. त्यामुळे नेहमी लक्षात ठेवा, परिस्थिती कशी असू द्यात, आपल्यामधील संयम असला पाहिजे. संयमाने सर्व गोष्टी ह्या सुटतात. कितीही प्रसंग कठीण असू द्यात, कितीही दुःख संकट असू द्यात, तुमच्यातील संयमच तुम्हाला त्या दुःखातून आणि त्या संकटातून बाहेर काढत असतो. त्यामुळे नेहमी लक्षात ठेवा, परिस्थिती कितीही वाईट असू द्यात, कितीही अवघड परिस्थिती असू द्यात, संयमाने वागायला शिका. जो व्यक्ती संयमाने वागतो तो नक्कीच कुठल्याही परिस्थितीतून सहज बाहेर निघत असतो. या उलट ज्या व्यक्तीचा स्वतःच्यावरती संयम नाही आहे, स्वतःच्या रागावरती नियंत्रण नाही आहे, स्वतःच्या भावनांवरती संयम नाही आहे, तो व्यक्ती आयुष्यामध्ये कधीही संकटातून बाहेर निघणार नाही. ते उलट संकटामध्ये आतमध्ये पाय रोवत जाऊ शकतो. त्यामुळे परिस्थिती कोणतीही असू द्यात, शांत आणि संयमाने त्याला सामोरे जायचे. लक्षात ठेवा, कधीकधी तुमचा दोष नसला तरी लोक तुम्हाला तुमचे शत्रू बनतात. लक्षात असू द्यात, एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, अर्जुनाने कर्णाचे काहीही नुकसान केले नव्हते तरी देखील तो शत्रू बनला. कधीकधी तुमचा दोष नसला तरी तुमच्या प्रतिष्ठेमुळे आणि प्रतिमेमुळे लोक तुमचे शत्रू होतात. अशा लोकांपासून सावध राहा, त्यांना दुर्लक्षित करा, त्यांना कोणत्याही प्रकारचे महत्त्व देऊ नका. त्यांच्यासोबत संपर्क न ठेवलेला कधीही उत्तम. लक्षात ठेवा, तुमच्या अपयशाला कवटाळून बसू नका. अपयशापासून नवीन काहीतरी शिका आणि पुन्हा नव्याने सुरुवात करा. लक्षात ठेवा, अपयश हीच आपल्या यशाची पहिली पायरी असते. जो व्यक्ती अपयशातून शिकतो
आणि पुन्हा प्रयत्न करतो, तोच व्यक्ती आयुष्यात यश हे मिळवत असतो. या उलट जो व्यक्ती अपयशालाच धरून बसतो, त्याच्या अपयशावरतीच असतो आणि सतत त्याच्या अपयशच आठवत असतो, तो व्यक्ती आयुष्यात पुन्हा कधीच नव्याने सुरुवात करत नाही. तो भूतकाळामध्येच राहत असतो. त्यामुळे तुमच्या अपयशाला एक नवी संधी म्हणून बघा. अपयशातून नवीन काहीतरी शिका आणि पुन्हा नव्याने सुरुवात करा. मागच्या वेळी जी चूक केली ती चूक यावेळी दुरुस्त करा आणि पुन्हा नव्याने चांगली सुरुवात करा. नक्कीच या वेळेला तुम्हाला यश हे मिळेलच. आपले निस्वार्थी कर्माने दुसऱ्याच्या मनात घर करून जगणे हीच जीवनातील सर्वात मोठी कमाई आहे. लक्षात ठेवा, आपण किती लोकांवरती विश्वास ठेवतो यापेक्षा आपल्यावरती किती लोकांचा विश्वास आहे याला खूप महत्त्वाचे आहे. त्यामुळे लोकांच्या मनामध्ये तुमच्याविषयी विश्वास निर्माण करा. त्यांना धीर द्या, त्यांना आधार द्या, त्यांची सोबती बना. लक्षात असू द्यात, जसे चांगले दिवस राहत नाहीत तसेही वाईट दिवस राहत नाहीत. प्रत्येक चांगल्या दिवसानंतर वाईट दिवस हा येतच असतो आणि प्रत्येक वाईट दिवसानंतर चांगला दिवस हा येतच असतो. त्यामुळे प्रत्येक दिवसाला विनम्रतेने स्वीकारा. प्रत्येक दिवसातून काहीतरी वेगळे नवीन असे शिकायला लागा. लक्षात ठेवा, कुटुंब म्हणजे केवळ एक रक्ताचे नाते नाही. तुम्हाला गरज असताना आधारासाठी धरलेला हात म्हणजे कुटुंब असते. आपल्या जीवनामध्ये कुटुंबाला खूप महत्त्व आहे. जो व्यक्ती पैशाच्या वरती कुटुंबाला महत्त्व देतो तो व्यक्ती आयुष्यात नेहमी सुखी राहतो. मला माहिती आहे, जीवनामध्ये जगण्यासाठी जसा पैशाची गरज आहे तसेच आनंदी जगण्यासाठी आपल्या कुटुंबाची साथ असते खूप महत्त्वाची आहे. तुम्ही कितीही पैसा कमवचाल, लाखो पैसा कमवचाल, पण तो पैसा त्या सोयी देणार नाहीत की कुटुंबाचा तुमचा आनंद तुम्हाला तो मिळणार नाही. त्या पैशातून कुटुंब आणि त्याचा आनंद तुम्हाला कधीही मिळणार नाही. यामुळे नेहमी लक्षात ठेवा, पैशापेक्षा कुटुंबाला महत्त्व देत चला. पैसा आज आहे, उद्या नाही. पैसा आज नसला तरी आपण तो उद्या पुन्हा कमवू शकतो. पण कुटुंब एकदा आपल्यापासून तुटले तर पुन्हा कुटुंब मिळवणे खूप अवघड असते. त्यामुळे कोणत्याही नात्यापेक्षा कुटुंबाला सर्वात वरती जपा. कुटुंब खूप महत्त्वाचे असते. आपल्या प्रत्येक सुखात दुःखात निस्वार्थपणे जर आपल्याला कोण आधार देत असेल तर ते आपले कुटुंब असते. आपले कुटुंबच आपल्याला जगाशी कसे लढायचे हे शिकवत असते. आपल्या दुःखामध्ये जे व्यक्ती आपल्यासोबत भक्कमपणे उभा असतं ते म्हणजे आपल्या कुटुंबातली व्यक्ती असते. त्यांना फक्त तुमचा आनंद हवा असतो. त्यामुळे कुटुंबातील व्यक्तींना कधीही आपल्यापासून दूर करू नकात. आयुष्यात आणि जीवनात खूप सुखी, समाधानाने आणि आनंदी राहाल. श्री स्वामी समर्थ.